वरळीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळाले। आंदोलनामध्ये संदीप देशपांडे, संतोष दुरी आणि पदाधिकारी सहभागी झाले। लोअर परळ पूल वाहतुकीसाठी खुला आहे, मात्र फुटपाथ नागरिकांसाठी खुला न केल्याने हे आंदोलन करण्यात आलं आहे। वरळी विधानसभा क्षेत्रातील असलेला लोअर परळचा पूल वाहतुकीसाठी खुला झालाय, पण पूर्वी असलेला इथला फुटपाथ अद्यापही सामान्य नागरिकांसाठी खुला झाला नाहीये आणि त्या फुटपाथ पासून सामान्य नागरिकांना वंचित ठेवलेल्या प्रशासनाविरुद्ध मनसे आक्रमक झाली आहे। त्या विरोधात करी रोड नाका इथं मनसेकडून निदर्शनं करण्यात आली आहे, आंदोलन करण्यात आले। मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष दुरी यांच्या समवेत मनसेचे अनेक पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं दिसून आलं। आणि या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? मनसे आता जास्त सक्रिय होताना दिसते वरळीमध्ये आणि त्यातच आता हा फुटपाथ सामान्यांसाठी खुला न केल्याने मनसे आक्रमक झाली। सध्याचे काय अपडेट्स, काय म्हणणं आहे मनसेचं? नक्कीच फरा, सध्या आपण लोअर परळ ब्रिजवर आहोत। जो ब्रिज जो आहे तो अगदी पुनर्विकासाच्या कामासाठी अनेक महिने बंद होता, मात्र सध्या तरी हा ब्रिज सुरू झालेला आहे, वाहनांसाठी सुरू आहे। मात्र अद्यापही इथं फुटपाथची सोय जी आहे ती सामान्य नागरिकांना आपल्याला इथे पाहायला मिळत नाही, त्यामुळे कुठेतरी मनसे आता आक्रमक झालेली आहे। हा संपूर्ण जो मतदारसंघ आहे, हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो वरळी विधानसभा मतदारसंघ आहे, त्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे। आणि सध्या तरी मनसेकडनं ही संपूर्ण मागणी हीच आहे की इथं सामान्य नागरिकांना जो फुटपाथ आहे तो त्याची सोय करून द्यावी। आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत संतोष दुरी सर, काय सांगाल एकंदर इथे फुटपाथची सोय अजूनही नाहीये, कसं पाहता या संपूर्ण सोयीकडे आणि या संपूर्ण असुविधेकडे? कसं आहे, एक तर हा ब्रिज झाला खूप दिवसांनी झाला, खूप वर्ष या ब्रिजला काम करायला लागले यांना। त्याच्यानंतर ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या म्हणजे फुटपाथ सारखी गोष्ट असेल ही करायची तर ती केलीच नाही। हे कोणाचं डोकं आहे मला माहिती नाही, स्थानिक आमदाराचं आहे का खासदाराचं आहे का कल्पना नाही आहे। विषय असा आहे की इकडनं 2 स्टेशन असल्यामुळे लोअर परळ आणि करी रोड हे स्टेशन असल्यामुळे इकडे वर्दळ खूप आहे आणि इकडे गिरणी कामगार आहेत, सगळे इकडनं गिरणी कामगारांची वसाहत होती पूर्वी, त्यामुळे इकडनं लोक जाणं येणं इकडनं फुटपाथवरून इकडनं या ब्रिजवरून येणं जाणं भरपूर आहे। तुम्ही बघितलं फुटबॉल खूप आहे इकडे, आणि जर ब्रिज हे नसेल, फुटपाथ नसेल तर इकडे कुठली तरी हिट अँड रनची घटना होऊ शकते। आमच्या लोकांनी ज्या वेळेला ब्रिज ज्यावेळेला झाला त्या वेळेपासून मनसेने इकडे फॉलोअप घेतलेला, आमचे स्थानिक इकडचे उपाध्यक्ष असतील वगैरे सगळ्यांनी फॉलोअप घेतलेला आहे, परंतु पत्रव्यवहार करून हे करून काहीच अद्याप झालेलं नाही, म्हणून शेवटी आम्हाला हे आंदोलन घ्यावं लागलेलं आहे। हा जो मतदारसंघ आहे तो अत्यंत राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे। स्वतः आदित्य ठाकरे इथे आमदार आहेत, कसं पाहता या संपूर्ण मतदारसंघाकडे? कारण येत्या काळात विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्या अनुषंगाने आंदोलनाची पार्श्वभूमी असू शकते का? कसं आहे, इकडे स्थानिक आमदार यांच्या खूप अपेक्षा होत्यात लोकांना, पण त्या ते पूर्ण करू शकले नाहीत, छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करू शकले नाहीत, फक्त ते गुड बॉईजच राहिलेत आणि लोकांना गुड बॉईज बरोबर लोकांबरोबरच त्यांचे संभाषण राहिलं। त्यामुळे इकडच्या स्थानिक लोकांना जे प्रश्न भेडसावत आहेत त्याच्यावर त्यांनी चर्चाच केलेली नाही आहे। त्यामुळे असा गुड आमदार असून फायदा नाही, गुड बॉय असून फायदा नाही। इकडे स्थानिक लोकांचे प्रश्न हे लक्षात घेऊन त्यांची कामं केली पाहिजेत, हेच आमचं मत आहे। अशा प्रकारे लोअर परळ ब्रिजवरती संपूर्ण साखळी आंदोलन आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। सर्व मनसेचे कार्यकर्ते, मनसेचे पदाधिकारी इथं आपल्या संपूर्ण या ब्रिजवरती मोठी साखळी करून, एक मानवी साखळी करून आपल्या इथं संपूर्ण निदर्शन करताना पाहायला मिळत आहेत। मनसेचे झेंडे फडकत आहेत आणि अशा प्रकारे हा संपूर्ण जो लोअर परळ ब्रिज आहे त्या ब्रिजवरती सामान्य नागरिकांसाठी इथं फुटपाथ असावा, त्याची सोय असावी, अशा प्रकारे त्यांची प्रमुख मागणी आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण आंदोलन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। फरा, निश्चितच भूषण, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार? कारण या ठिकाणी फुटपाथ दिसतच नाहीये, त्यामुळे फुटपाथ येणार कुठून असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि दुसरीकडे मनसे मात्र एकीकडे जे स्थानिक आमदार आहेत आदित्य ठाकरे आणि याशिवाय सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना दिसते। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।